नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे. कारण की शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं पत्र निघालेलं आहे. या संदर्भात सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. दिनांक 13/2/2026 प्रति श्री पवन जोशी, बिझनेस ॲनालिस्ट, शालात सिस्टीम, महा-आय-टी मुंबई. विषय घरभाडे भत्ता टॅब शालातमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत. या ठिकाणी 1 ते 2 संदर्भ देण्यात आलेले आहेत. पाहूयात. उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार माहे जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50% वरून 53% घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये 7व्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी 2019 अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही 50% पेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो. तथापि थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालातमध्ये उपलब्ध नसल्याने तरी शासन निर्णय म भ वा 1324 प्र क्रमांक 34 सेवा/9 दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. माननीय डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्षरीनं हे पत्र काढण्यात आलेलं आहे.